इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे। कसं ते सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। युद्धामुळे सर्वात मोठा फटका बसलाय तो हार्मुजच्या खाडीला। इराणने हा जलमार्ग बंद केल्यानं जगामध्ये आता खळबळ उडाली आहे। जगातील 20% कच्च्या तेलाचा पुरवठा याच मार्गातून होतो। सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आता आक्रमक पवित्रा घेतला असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। सध्या कच्च्या तेलाचे भाव $73वरून थेट वाढायला सुरुवात झाली असून तज्ज्ञांच्या मते हा आकडा $110 प्रति बॅरल पार करू शकतो। भारत आपल्या गरजेचं 80%हून अधिक तेल आयात करतो। जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागलं तर भारतातील पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडू शकतात। या संकट काळात भारत आता रशियाकडून तेल आयातीचा वेग वाढवणार की पर्यायी इंधनाचा वापर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि या युद्धाबद्दल सर्व घडामोडी आम्ही तुम्हाला सांगत राहू। त्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।